स्तोत्रसंहिता 23. यहोवा माझा मेंढपाळ आहे. यहोवा माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा करतो. तो आपल्या नावाकरिता मला न्यायपणाच्या मार्गाने वाट दाखवीत नेतो. होय, मृत्यूछायेच्या खोऱ्यातून मी चाललो असलो तरी मी काही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या संगती आहेस. तुझी आकडी व तुझी काठी माझे समाधान करतात. माझ्या शत्रूंच्या देखत तू माझ्या पुढे जेवण ठेवतोस. तू माझ्या डोक्याला तेल लावतोस. माझा प्याला भरून वाहत आहे. खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील आणि यहोवाच्या घरात मी सर्व काळ वस्ती करीन. अध्याय 24. यहोवाची प्रजा व त्याचा सियोनात प्रवेश. दाविदाचे स्तोत्र. पृथ्वी व तिच्यातल्या भरणा, जग व त्यात राहणारे यहोवाचे आहे, कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला आणि पुरांवर त्याने ती स्थापिली. यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल आणि त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ व हृदय निर्मळ, ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही आणि कपटाने शपथ वाहिली नाही, त्यालाच यहोवापासून आशीर्वाद व त्याच्या तारणाच्या देवापासून न्यायपण मिळेल. त्याला शोधणाऱ्यांची पिढी हीच आहे. हेच याकोब तुझे मुख शोधणारे आहेत. सेला. अहो वेशींनो, तुम्ही आपली डोकी उंच करा आणि सर्वकाळच्या दारांनो तुम्ही उंचावली जा, म्हणजे गौरवाचा राजा आत येईल. हा गौरवाचा राजा कोण आहे? यहोवा बलवान व पराक्रमी, यहोवा लढाईत पराक्रमी तोच. अहो वेशींनो, तुम्ही आपली डोकी उंच करा. होय, सर्वकाळच्या दारांनो तुम्ही ती उंच करा, म्हणजे गौरवाचा राजा आत येईल. हा गौरवाचा राजा कोण आहे? सैन्याचा यहोवा, तोच गौरवाचा राजा आहे. सेला. रक्षण, बोध व क्षमा मिळण्यासाठी प्रार्थना. दाविदाचे स्तोत्र. अध्याय 25. हे यहोवा, मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. हे माझ्या देवा, तुझ्या ठाई मी भरवसा ठेवला आहे. मला लज्जित होऊ देऊ नको. माझे वैरी माझ्यावर जयोत्सव न करोत. होय, जे तुझी प्रतीक्षा करतात ते कोणीही लाजवले जाणार नाही. जे उगीच दगा देतात ते लाजवले जातील. हे यहोवा, तुझे मार्ग मला दाखव, तुझ्या वाटा मला शिकव. तू आपल्या सत्यात मला वाट दाखवीत ने व मला शिकव, कारण तू माझ्या तारणाचा देव आहेस. सारा दिवस मी तुझी प्रतीक्षा करतो. हे यहोवा, तू आपल्या करुणा व आपल्या प्रेम दया आठव, कारण पूर्वकाळापासूनच त्या आहेत. हे यहोवा, माझी तरुणपणाची पातके व माझे अपराध आठवू नको. तू आपल्या प्रेम दयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे मला आठव. यहोवा चांगला व सरळ आहे, म्हणून तो पाप्यांना मार्ग शिकवी. तो दिनांना न्यायात वाट दाखवीत नेईल व दिनांना तो आपला मार्ग शिकवी. जे त्याचा करार व त्याची साक्षी पाहतात त्याच्यासाठी यहोवाच्या सर्व वाटा प्रेम दया व सत्य आहेत. हे यहोवा, तू आपल्या नावाकरिता माझ्या अपराधाची क्षमा कर, कारण तो मोठा आहे. यहोवाचे भय धरतो असा मनुष्य कोण आहे? त्याने जी वाट निवडावी ती तो त्याला शिकवेल. त्याचा जीव सुखात राहील आणि त्याची संतती भूमीचे वतन पावेल. यहोवाचे रहस्य त्याच्या भय धरण्याबरोबर आहे
आणि तो आपला करार त्यांना कळवील. माझे डोळे नेहमी यहोवाकडे लागलेले आहेत, कारण तो माझे पाय जाळ्यातून ओढून काढील. माझ्याकडे वळ आणि माझ्यावर दया कर, कारण मी निराश्रित व पिळलेला आहे. माझ्या हृदयाचे क्लेश वाढले आहेत. अहा, तू मला माझ्या संकटातून काढ. माझी पीडा व माझे कष्ट पहा आणि माझ्या सर्व पापाची क्षमा कर. माझे वैरी पहा, कारण ते पुष्कळ झाले आहेत आणि क्रूर वेशेने ते मला द्वेषतात. माझा जीव राख व मला मुक्त कर. मला लज्जित होऊ देऊ नको, कारण मी तुझ्याखाली आश्रय घेतला आहे. खरेपण व सरळपण मला दाखव, कारण मी तुझी प्रतीक्षा करतो. हे देवा, इस्रायलाला त्याच्या सर्व संकटातून उद्धार. आमेन. उपदेशक 12. तू आपल्या तरुणपणाच्या दिवसात तुझ्या निर्माणकर्त्याला आठव, जोपर्यंत अनर्थाचे दिवस आले नाहीत आणि ज्या वर्षामध्ये तू म्हणशील यात मला काही संतोष नाही, ती वर्ष येऊन पोचली नाही. जोपर्यंत सूर्य व चंद्र व तारे अंधकार झाले असे नाहीत आणि पाऊस उघडल्यावर मेघ परत आले नाहीत, तोपर्यंत त्याला आठव. त्या दिवसात घर राखणारे थरथर कापतील आणि बलवान मनुष्य वागतील आणि दळणाऱ्या थोडक्या झाल्या आहेत म्हणून त्या दळणे सोडतील आणि खिडक्यातून पाहणाऱ्या अंधकार अशा होतील. आणि दळण्याचा शब्द धीमा असता रस्त्यात दारे बंद होतील आणि कोणी पक्षाचा शब्दाने झोपेतून उठेल. आणि गायनाच्या सर्व कन्या खेदाने वागतील आणि जे उंच आहेत त्यामुळे ते भीतील व मार्गात भय होतील. आणि बदाम झाड फुटेल व टोळभार असा वाटेल व इच्छा थकेल, कारण मनुष्य आपल्या सनातन घरास जातो आणि शोक करणारे रस्त्यात फिरतात. जोपर्यंत रुपयाची ताट फुटली नाही आणि सोन्याचा कटोरा फुटला नाही अथवा झऱ्यावरची घागर फुटली नाही आणि आडावरला रहाट मोडला नाही, तोपर्यंत तू आपल्या निर्माणकर्त्याला आठव. मग धूळीसारखी भूमीस पुन्हा मिळेल आणि ज्या देवाने जीवात्मा दिला त्याच्याकडे तो परत जाईल. ग्रंथाचा उपसंहार व विषयाचे प्रतिपादन. व्यर्थतेची व्यर्थता, सर्व काही व्यर्थता आहे असे उपदेशक म्हणतो. आणि उपदेशक ज्ञानी होता म्हणून तो लोकांना ज्ञान शिकवित असे. होय, त्याने विचार व शोध करून पुष्कळ म्हणी रचल्या. चांगले शब्द सापडावे म्हणून उपदेशकाने शोधले आणि जे लिहिले आहे ते यथार्थ सत्यतेची वचने आहेत. ज्ञानाची वचने आलीसारखी आहेत आणि सभापतीची वचने घट्ट रोवलेल्या खिळ्यासारखी आहेत. ती एका मेंढपाळाकडून देण्यात आली आहेत. आणखीन माझ्या मुला, तू बोध घे. पुष्कळ पुस्तके लिहिण्याला काही अंत नाही आणि पुष्कळ अभ्यास शरीराला शिनवितो. तात्पर्य देवाचे भय धरणे हेच व्यर्थतेचे निवारण आहे. गोष्टीचा शेवट हा आहे, सर्व काही ऐकण्यात आले आहे. देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ, कारण मनुष्याचे सारे कर्तव्य हेच आहे. कारण प्रत्येक गुप्त गोष्टी सुद्धा, प्रत्येक कर्म ते बरे असो किंवा वाईट असो, देव न्यायात आणि. आमेन.